प्रेक्षकांनो, 13 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. ठरलं तर मग या मालिकेचा. आणि आज एवढा मजेशीर भाग दाखवलाय तुम्ही, खूप हसणार आहात आज. काल अर्जुन सायलीवर वसकतो आणि म्हणतो, तू या घराची योग्य सून नाही, तू सिद्ध केलंस. आता लाज काढू नकोस सगळ्यांसमोर माझी. चल, तुला घरी यायचं तर ये, नाही तर खड्ड्यात जा. आता असं म्हणून हा निघून गेलाय. पण आता सायली संतापते ना, कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलाच नसतो हा डायलॉग. प्रिया खूप खुश होते. ती विचार करते, मला माहित होतं हा दिवस येणारच. आता तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणी म्हणतात, कुठला ग दिवस? प्रिया म्हणते, आज ना दिवाळी आहे, दिवाळी. तुम्हाला हवं ते ऑर्डर करा आज. मी आज खर्च देणार. आज मी खूप खुश आहे. अर्जुन म्हणतो, माइंड ब्लोईंग मिसेस सायली, काय ऍक्टिंग केली होती तुम्ही. तुम्ही जेव्हा गप्पा बसला तेव्हा मला टेन्शनच आलं होतं. पण काय मस्त, आहा, सुपर्ब केली तुम्ही ऍक्टिंग. धमाल झाली, फॅन्टॅस्टिक. मला माझी ऍक्टिंग कशी वाटली? सायली काही बोले ना त्याच्याशी. अर्जुन म्हणतो, ऍक्टिंग संपलीये मिसेस सायली, मूड ठीक करा. अहो, बघतंय का कोणी आपल्याला? आता हा इकडे तिकडे पाहायला लागतो. तोपर्यंत सायली चुपचाप गाडीत जाऊन सुद्धा बसते. अर्जुन मागे बघतो तर सायली गायब. आता अर्जुनचं काही खरं नाही बाबा. आता हा गाडीत बसल्यावर पण म्हणतो, वा वा, आता मजा येणार आहे मिसेस सायली. अहो, तुम्ही चिडलेल्या का आहात? इथे कुठे कोण बघते आपल्याला? आता तो पुन्हा इकडे तिकडे बघायला लागतो आणि कोणीच नाहीये. काय झालं तुम्हाला? तुम्ही रागवलायत का माझ्यावर? सायली तरी सुद्धा त्याच्याशी काही बोले ना. अर्जुन म्हणतो, मी काय केलंय? नाही म्हणजे जे ठरलं होतं तेच केलं ना मी. आता सायली गाडीचा दरवाजा उघडते. अर्जुन म्हणतो, नाही 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 नाही, बाहेर नका जाऊ तुम्ही. जाऊया घरातच जाऊया आपण. सायली मग अशी सीट बेल्ट लावते आणि समोरच बघतीये, बाकी कुठेच बघत नाहीये. मैपत आणि साक्षीचा सीन दाखवलाय आता त्यांनी प्रेक्षकांनो. मैपत ह्या एका माणसाला बघतो आणि म्हणतो, ये पोरग, अगं याच्यापेक्षा आपल्या गोदामात काम करणारे पोरच चटपट इथे. याच्याकडून ऍक्टिंग करून घेणार आहे काय तू? अगं इथेच तुझा प्लॅन फसला आता. साक्षी म्हणते, अण्णा असं काय करताय? चांगलं काम करेल तो. अण्णा म्हणतो, अगं तुझ्यावर प्रेम करणारा माणूस कसा पाहिजे? मस्त असा देख ना, पैसेवाला टोपीबाज. हे काय धरून आणलंय तू? साक्षी म्हणते, अण्णा ऐका ना माझं. हे बघा, मला ना खरं लग्न नाही करायचंय. आपल्याला फक्त कोर्टात सिद्ध करायचंय की हा माझा बॉयफ्रेंड आहे. आणि एकदा का कोर्टासमोर हे सिद्ध झालं ना, की मग आपले सगळ्या अडचणी मिटतील. अण्णा म्हणतो, अगं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, वाढणार ग बाई. साक्षी म्हणते, अण्णा बस ना, किती बोलताय तुम्ही याला? अहो हा ऍक्टर आहे. अण्णा म्हणतो, हा ऍक्टर आहे? साक्षी म्हणते, अण्णा असं काय करताय तुम्ही? माझ्यासाठी खरं स्थळ आल्यासारखं काय रिजेक्ट करताय? अण्णा म्हणतो, अगं या बुजगावण्याला मी इथे रिजेक्ट नाही केलं ना, तर कोर्टात तो अर्जुन लगेच रिजेक्ट करेल याला. तुम्ही दोघं जण खोटं बोलताय सिद्ध करेल तो लगेच, कळलं का? अय पोऱ्या. अण्णा काय करतो, बरेच पैशाची गड्डी बाहेर काढतो आणि त्यातले काही पैसे त्या पोराला देतो आणि म्हणतो, अय पोरा, हे पाय, हे पैसे घे, बाहेर जाऊन चहा बिस्किट खाय आणि कुठं जाशील? थेट घरी जायचं, कळलं का? आता मुलगा बिचारा, म्हणजे मुलगाने माणूसच आहे अख्खा, तो पैसे घेतो आणि बरं म्हणून निघून जातो. साक्षी म्हणते, काय हो अण्णा, इतका विचार करून एक फुलप्रूफ प्लॅन केला होता मी. म्हणजे कोर्टात इतका सगळा तमाशा झाल्यानंतर कोर्टाला ह्याच गोष्टीवर विश्वास बसेल ना. त्या रात्री म्हणजे खुनाच्या रात्री मी 2 तास एका पुरुषाबरोबर होते आणि म्हणूनच मी ही गोष्ट लपून बसली आणि कोर्टाला विश्वास बसेल ना मग ह्या याच्यावर. मग हा अण्णा म्हणतो, अगं खोटा प्रियकर उभा कर, कोण नाही म्हणलं तुला? अगं मी तर म्हणतो लग्न झालेला पण चालेल आपल्याला, म्हणजे तुला कोर्टात म्हणता येईल की याच्या खऱ्या बायकोला कळायला नको त्या रात्री मी ह्याच्या बरोबर होते, हे ह्याच्या बायकोला कळायला नको, म्हणून मी खोटं बोलले. असा कोणीतरी माणूस उभा कर जो आधीच्या पोरी सारखा पलटी मारणार नाही. आणि नसल जमत तर दुसरा प्लॅन कर, दुसरा विचार कर. साक्षी म्हणते, ठीक आहे, तुम्ही म्हणता ना तसा एखादा लग्न झालेला पुरुष मी कुठून आणू? आणि माझ्या या स्टेटमेंट नंतर त्याचा खरा संसार उद्ध्वस्त झाला तर काय करायचं आपण? अण्णा विचार करून करून ना माझं डोकं फुटायची वेळ आली. आता काही सुचतच नाहीये मला. अण्णा म्हणतो, सुचल, जरा धीर धर ग बाई. पण आता इकडे अर्जुनची वाट लागलेली आहे. अर्जुन बाहेरही विचारतो या सायलीला घरात येता, काय झालं मिसेस सायली तुम्हाला? तुम्ही बोलत का नाहीये? अहो बोला ना काहीतरी, माझा स्ट्रेस वाढतोय. आता ऐका ना माझा. अहो आता ही चप्पल काढून थेट घरात. आता आल्या लगेच अस्मिता म्हणते, राजा राणी आले वाटतं, ढोल ताशे वाजवा यांच्यासाठी. कल्पनाताई म्हणतात, गप राग अस्मिता. कल्पनाताई या सायलीला बघून म्हणतात, काय ग सायली, तुझा चेहरा असा उतरलेला का दिसतोय? काय झालंय? अर्जुन भांडला का तुझ्याशी? अर्जुन लगेच म्हणतो, नाही नाही नाही, मी नाही भांडलो. सायली म्हणते, नाही तसं काही नाहीये, मी स्वयंपाकाचं बघते. मग अस्मिता म्हणते, हा तुझ्यासाठीच चूल पेटायची राहिली आता.
माझं जेवण सुद्धा झालंय. मग आता अर्जुन म्हणतो वा वा ग्रेट. ही विमल म्हणते सायली ताई मी सगळं केलंय, मी वाढायला घेऊ का? सायली म्हणते मी आलेच ना हातपाय तोंड धुवून. सायली आता ते तोंड हातपाय धुवायला गेलीये. अर्जुनला पूर्णाजी म्हणतात चल अर्जुन जेवायला. अर्जुन म्हणतो हो हो आलोच आलोच. आता हे फ्रेश होऊन आले टेबलाजवळ. अर्जुन म्हणतो वा मस्तच झालंय सगळं आज. चला बायको मला लोणचं वाढ ग. सायली आता चटणीचा बाऊल घेते आणि त्या प्रतापरावांकडे जाते आणि म्हणते बाबा मी तुमच्यासाठी चटणी केली आहे बघा दुपारी, कशी झाली सांगा बरं मला. कल्पना त्यांना कळेच नाही अशी काय करू लागली. या विमलकडे बघताय, विमल त्यांच्याकडे बघतीये. अर्जुन पुन्हा म्हणतो अगं बायको मला लोणचं वाढ ना. प्रतापराव म्हणतात उत्तम झालीये चटणी, कमालच झाली आहे सायली चटणी. अर्जुन पुन्हा म्हणतो अगं बायको लोणचं दे ना मला. सायली आता चैतन्याला म्हणते चैतन्य भाऊजी हे घ्या लोणचं. आता पूर्णाजीला पण कळेना हिला काय ऐकू येईना का काय, म्हणजे झालं काय. अर्जुनचं तोंड बघा कसं झालंय. आता अर्जुन म्हणतो अगं बायको मला पाणी देशील का. सायली आता तिथून चुपचाप निघते पण चैतन्याच्या लक्षात आलंय. चैतन्य म्हणतो काका मला काय वाटतं आपण ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करायला हवी. आता काय जगातलं वातावरण तापतंय नाही आजकाल. आता हे प्रतापराव म्हणतात हो रे. चैतन्य म्हणतो फारच गंभीर विषय बाबा हा. अर्जुनला म्हणते लोणचं घेतोस, लोणचं वाढू तुला. अर्जुन त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो चुपचाप जेवण करत. आणि कल्पनाताईकडे बघून असा तोंड करतोय की त्यालाच कळेना नेमकं झालंय तरी काय. आता सायली चांगली संतापली अर्जुनवर. छान दाखवतात हा प्रेक्षकांनो हे नवरा बायकोचे भांडणं रिअलमध्ये काहीसे असेच असतात. आता हे येडपा हिला वाटायला लागली अर्जुन हिला भावच देतोय. ती घरी गेल्या गेल्या विचार करते आज काय बघितलं मी, काय होतं ते, मी स्वतःला चिमटा काढून बघू का. नाही 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 स्वप्न नव्हतंच ते. प्रिया तुझं नशीब जोरावर आहे. अर्जुन आणि सायली नेहमी असेच भांडत असतील का, पण कसं कळणार मला हे. अरे कसं कळणार काय, अगं प्रिया सुभेदारांच्या घरात तुझा पर्सनल CCTV आहे ना, मग लगेच कळेल काय परिस्थिती येते. आता ती लगेच अस्मिताला कॉल लावते. अस्मिता तिच्या खोलीत जाऊन बोलते आणि म्हणते हं तन्वी बोल. आता प्रिया म्हणते काय ग अस्मिता अर्जुन सायलीमध्ये सगळं ओके आहे ना, म्हणजे काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे ना त्यांच्या दोघांमध्ये. अस्मिता म्हणते कसले प्रॉब्लेम, दोघंही नवरा बायको टाइमपास करत गावभर भटकत असतात, आत्ता घरी आले. प्रिया म्हणते अगं घरी आले असतील ते पण ते भांडत होते मी बघितलं स्वतः. अस्मिता म्हणते काय सांगतेस तू. प्रिया म्हणते हो अगं मी एका कॅफेत गेले होते ना तिथे हे दोघं पण होते. अगं इतर लोक बघत होती यांच्याकडे तरी भांडण नव्हतं त्यांना, एवढी भांडत होती हे दोघं जण. अस्मिता म्हणते अच्छा म्हणून सायली मॅडमचे गाल फुगलेले होते वाटतं, ती अर्जुनशी बोलतच नव्हती. प्रिया म्हणते म्हणजे भांडण नक्कीच चिरीमिरी नसणार, ते घरापर्यंत आलंय ना. अस्मिता म्हणते अगं पण भांडण कशामुळे झालंय त्या दोघांचं. प्रिया म्हणते मला माहितीये ना, मी सांगते ना तुला. आता ही म्हणते थांब थांब मी दार लावून घेते आणि दार लावून मस्त दोघी जणी गप्पा मारत बसलाय. तर त्या प्रियाने जे काही अस्मिताला बोललंय ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये त्यांनी, फक्त अस्मिता चवीने ऐकतेय एवढंच दाखवलंय. तर प्रेक्षकांनो आजचा भाग बराच मोठा दाखवला त्यांनी आणि रोजच दाखवताय. प्लीज एखादा लाईक करायला आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच प्रेक्षक अजूनही चॅनल सबस्क्राईब करत नाही म्हणून मी रोज हे बोलते. आता खरी मजा आली आहे अर्जुनची. अर्जुन अंथरुणं पांघरुणं जरा तनतन करतच फेकतोय आणि म्हणतोय काय झालं तुम्हाला, काय झालं तुमचं, तुम्ही का बोलत नाही माझ्याशी, काय चुकलंय माझं. असं वाटायला लागलं ना की मीच गडबड घोटाळा आहे. सायली आता तिथून निघून जाते तेव्हा तो तिला धरतो आणि म्हणतो थांबा तुम्ही नाही बोललात ना माझ्याशी तर आता जीव जाईल माझा. सायली म्हणते गप्प बसा, भरल्या घरात कोणी बोलतं का असं. अर्जुन म्हणतो बोला ना मग माझ्याशी, काय चुकलंय माझं. ड्रामा करता करता कॅफेमध्ये नेमकं झालं काय, जे स्क्रिप्ट मध्ये होतं तेच तर बोलत होतो ना मी. सायली म्हणते तुम्ही मला तुमच्या घराची सून होण्याच्या योग्यतेची नाहीये मी, असं काय स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं होतं का. अर्जुन म्हणतो अरे यासाठी रागवलात काय तुम्ही, अहो ते फ्लो मध्ये निघून गेलं माझ्या तोंडून. सायली म्हणते तुमच्या या फ्लो मध्ये ना माणसं वाहून जातील तरी तुम्हाला पत्ता नाही लागणार. अर्जुन म्हणतो अरे तसं नाहीये मिसेस सायली. लगेच ही म्हणते मी नाटकात पण असं नाही ऐकू शकत की मी तुमच्या घराच्या सून होण्याची योग्यतेची नाहीये. सर काय हो, आता तर मला माझं कुटुंब मिळाल्यासारखं वाटतंय आणि तुम्ही तुमच्या स्क्रिप्टमध्ये असली वाक्य का लिहिताय, मला नाही सहन होते ते. अर्जुन म्हणतो बाबा सॉरी सॉरी बसा बरं तुम्ही खाली. अहो मिसेस सायली ते तन्वीला ऐकवण्यासाठी होतं, नाटक होतं ते सगळं, पण तुम्हीच या घराची परफेक्ट सून आहात. तुमच्याशिवाय दुसरी कुठली सून या घरासाठी परफेक्ट नसणारच आहे, खरंच सांगतोय मी. आता मला सांगा प्रेक्षकांनो एवढा क्लिअर बोललाय हा तरी सायलीला काही कळे ना का. तरी सुद्धा अर्जुन म्हणतोय तुम्हाला वाटत नाहीये का असं, पूर्णाजीला पण वाटलं की नाही आणि तिने त्या दिवशी तुम्हाला म्हणून दाखवलं की नाही. आता ऍक्टिंगच्या नादात मी काहीतरी बोलून गेलो, एवढं का मनाला लावून घेताय तुम्ही.
सायली म्हणते, माझं चुकलं, तुम्ही नाटक करत होता तरी मी मनाला लावून घेतलं. मग अर्जुन म्हणतो, इट्स ओके, आपण असं समजूया की आपली पहिली स्टेप सक्सेसफुल झाली आहे. तन्वीला वाटलंच असणार आहे की आपलं रिलेशन काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. हसली बाबा सायली एकदाची. अर्जुन म्हणतो, आता पुढची मॅच मी आणि तन्वी, मजा येणार आहे आता. दोघं जण असं हाय फाय करताय. तर आता इकडे प्रिया हे एवढं विचार करते, अरे म्हणजे मी ज्या कॅफेत गेले तिथेच हे दोघं भांडत होते का? म्हणजे हे खरं आहे की युनिव्हर्सल काही संकेत देत आहेत मला. नाही नाही, तसं असेल ना तर मला सुद्धा काही प्रयत्न करायला हवे. या भांडणाचा फायदा घेऊन मला अर्जुनच्या जवळ जायलाच हवं. पण मी मेसेज करू का अर्जुनला? नाही नाही, नको नको, नाही नाही, करते. आता ती त्या अर्जुनला मेसेज करते. पण आता मला सांगा प्रेक्षकांनो, हिने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर पाहिले, सह्या पाहिल्या, तरी सुद्धा हिला हे सगळं खोटं आणि फेक का वाटतंय? म्हणजे खोटं नाही वाटत आहे, पण मी काय म्हणते एक्झॅक्टली तुम्हाला कळलंच असेल. तर आता हे दोघं बोलत असताना अर्जुनला आला तन्वीचा मेसेज. हा लगेच म्हणतो, अरे बापरे, तन्वीचा मेसेज आलाय. सायली विचार करते, झाली लगली खुश तन्वीचा मेसेज करून. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, काही नाही झालं. मग अर्जुन म्हणतो, तिचा हाय रिप्लाय आलाय, मी करू का तिला हाय रिप्लाय? सायली म्हणते, थांबा, लगेच नका रिप्लाय करू, वाट बघा जरा तिची. अर्जुन म्हणतो, हां, गुड स्ट्रॅटर्जी, थांबतो, वाट बघतो. आता पुन्हा हिने मेसेज टाईप केलाय प्रियाने त्याला, कसा आहेस अर्जुन? सायली आता झोपायला चाललेली असते, तिला टिंग वाजतं, ती पुन्हा येते पळत आणि म्हणते, काय आलं मेसेज पुन्हा? अर्जुन म्हणतो, ते कसा आहेस असं विचारलंय तिने. हे बघा, एवढाच मेसेज केलाय. डाक पाहिला का बायकोचा? अर्जुन म्हणतो, आता मी रिप्लाय करू का? सायली म्हणते, अहो थांबा, नका करू अजून टाईप, ती काहीतरी टाईप करते, दिसतंय ना तिथे, बघा. अर्जुन म्हणतो, अजून काय टाईप करणार ती? झालं ना आता तिचं बोलणं. आता ही पुन्हा खरंच टाईप करत असते. अरे सहज मेसेज केला मी तुला तुझ्या मनातलं काही बोलणं सांगायचं असेल मला तर तू सांगू शकतोस. तुझी मैत्रीण तन्वी, असं तिने त्याला मेसेज केलाय. एवढा फॉर्मल मेसेज कोणी करतं का? असो, तर आता अर्जुन सायलीला तो मेसेज वाचून दाखवतो आणि शेवटचं वाक्य, तुझी मैत्रीण, ऐकल्यावर सायलीचं तोंड करपलंय जवळपास. आता ही विचार करते इकडे प्रिया, अरे यार, मी एकटीच मेसेज टाईप करतेय, हा का मला रिप्लाय देत नाहीये? आता अर्जुन म्हणतो, मी तिला असं टाकू का की आता माझा मूड नाहीये, मी उद्या बोलतो तुझ्याशी? सायली म्हणते, हां, टाका. मग अर्जुनने तिला तसा रिप्लाय केलाय. मग म्हणतोय, आ बाया उठ पहाड के नीचे. मग सायली म्हणते, तुम्हाला उंदीर म्हणायचंय का? असायला लागतो अर्जुन, उंदीर? हा, उंदीर शब्द चांगला आहे. तर आता हिला रिप्लाय आलाय अर्जुनचा, एवढ्या मारायला लागते लगेच. आला अर्जुनचा मेसेज आला मला. मी आता काही बोलण्याच्या मूडमध्ये नाहीये, उद्या बोलू. ठीक आहे, आज बोलू, उद्या बोलू. येस, हो रे, आज बोलू, उद्या बोलू, परवा बोलू. येस अर्जुन, तुझा मूड कसा ठीक करायचा ना हे मला चांगलंच माहिती आहे. आता ही पुन्हा काहीतरी टाईप करते, म्हणते, ओके, मग मी उद्या तुझ्या ऑफिसमध्ये येते, असा तिने रिप्लाय केलाय. सी यू, आणि ते फोन फेकून दिलाय आणि त्या अंथरुणावर लोळत म्हणते, आता ना मी अर्जुनचा रिप्लाय वाचणारच नाहीये. तू जर निगेटिव्ह रिप्लाय केला, अर्जुन म्हणाला की तू आता ऑफिसला येऊच नकोस, तर नको बाबा, त्यापेक्षा मी डायरेक्टली उद्या ऑफिसलाच जाणार आणि तुला म्हणणार, जाऊ दे बाबा, मी तुझा मेसेज वाचलाच नाही, थेटच आले इथे. आता प्रियाला वाटतंय की ती फारच ग्रेट आहे. ती म्हणत असते, प्रिया कसली सॉलिड आहेस ग तू, म्हणजे आधी साक्षी आणि महिपतची कत्तल केलीस, मग नागोबाला गप्प बसवलंस, आणि आता तू थेट अर्जुनला लट्टू करणार आहेस. प्रिया, तुझ्यासारखी तूच ग. असतो प्रेक्षकांनो, कोणाकोणाला असा अति कॉन्फिडन्स असतो. तर आता पहाट झाली आहे आणि आता हा अर्जुन नेहमीपेक्षा जरा जास्तीच तयारी करून चाललाय. आता हा शर्ट घालू का तो कोट घालू, ब्लॅक चांगला दिसेल का, व्हाईट चांगला दिसेल का, अशी चर्चा स्वतःच्याच मनाशी करतोय. आता ती सायली तिथे येऊन याला अशी बघत असते. सायली आज जरा डॉल सारखीच वाटली मला, ती गोड बाहुलीच दिसते कधी. असो, पण आता अर्जुनने परफ्यूम सुद्धा बरेच ट्राय केलेत. हा मारू का, तो मारू का, आता जरा जास्तीच झालंय हे सायलीला. सायली त्याच्या जवळ येते आणि म्हणते, छान दिसताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, ओ थँक्यू. सायली म्हणते, आज जरा जास्तीच निगुतीने तयारी करताय, असं नाही वाटत आहे का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, काय निगू म्हणजे? सायली म्हणते, नाही म्हणजे आज जरा जास्तीच तयारी करून चालले आहात तुम्ही. शर्ट कुठला घालायचा, ते परफ्यूम कुठलं मारायचं, रोज कुठलाही शर्ट घालून जाता ना तुम्ही ऑफिसला, कुठला शर्ट घालायचा, कुठला परफ्यूम घालायचा, याचा विचार करताय तुम्ही, ते सुद्धा 4-4 वेळेला. अर्जुन म्हणतो, अरे आज जरा एक्स्ट्रा तयार व्हायला हवं ना, म्हणजे तन्वी आज नक्की येणार ऑफिसला आणि ती
इम्प्रेस व्हायला पाहिजे ना मिसेस सायली. सायली म्हणते एरवी केसचाच विचार करता ना, आज फारच विचार करताय तुम्ही प्रियाचा. आता अर्जुन म्हणतो अरे आपण नाटक करतोय केससाठीच, मधुभाऊंसाठीच, कळतंय ना तुम्हाला. सायली म्हणते हो दिसतंय ना मला, खूप तयारी चालली आहे तुमची, खाली या डबा भरून देते तुमचा. सायली आता असं बोलून खाली जात असते, पण पुन्हा वळून म्हणते डबा पाहिजे ना तुम्हाला, का प्रियासोबत कुठे बाहेर जाणार आहात जेवायला. अर्जुन म्हणतो तुमच्या हातचं जेवण मी कसं मिस करेल सायली, तुम्ही डब्बा द्या हं. सायली आता त्याला बोलता बोलता म्हणते जास्ती नका मारू ते फवारे, तुम्हाला शिंका येतात ना. अर्जुन म्हणतो हो 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 बरोबर आहे शिंका येतात मला, राईट. आणि आता तो ठेवून देतो ते परफ्यूम. पण सायली डब्बा भरताना इतकी बडबड करत असते, आता ही प्रिया येईल ऑफिसमध्ये, यांच्याशी गप्पा मारेल, काय टाळ्या काय देणार, लाडे लाडे बोलणार काय, आणि हे पण अगदी त्या परफ्यूमचे फवारे मारत चाललेत, काय गरज आहे. नाही ही प्रिया न नेहमी माझ्या वस्तूंवर हक्क दाखवायची, आता तिने जर माझा नवराच हिसकवला तर नाही बाबा असं होता कामा नये. आता सायलीला वाटायला लागली आहे भीती, जी ऑब्व्हियसली सगळ्याच बायकांना वाटते. तर आता पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय एकदम गाजलेला. तो अर्जुन त्या तन्वीला म्हणतो तन्वी मला तू खूप आवडतेस, आणि ही प्रिया डायरेक्ट त्याच्या गळ्यात पडते आणि सायलीला काही हे सहन होईना, ती विचार करते बापरे मिठी सोड. आता हे मधुभाऊंसाठी नाटक करताय खरं, पण अगं सायली हे तुला महागात पडणार आहे. प्रेक्षकांनो काय वाटतं तुम्हाला, हे नाटक वर्क होईल का. पण काही असो बघायला मजा येते ना. झालं तर प्रेक्षकांनो कला आणि अद्वैतचा उद्या आहे एपिसोड, तो प्लीज माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका हं. तो पण मी खूप छान सांगते, नक्की ऐका. आणि आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून कळवा हं. धन्यवाद.